श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझ्यासाठी सुखाची व्याख्या म्हणजे तुझ्यासोबत मंतरलेले क्षण नि तुझा सहवास. माझ्यासाठी सुखाची व्याख्या म्हणजे तुझ्यासोबत मंतरलेले क्षण नि तुझा सहवास. तुझ्यासोबत मनसोक्त जगावं नि तुला जपावे. तुझ्यासोबत मनसोक्त जगावे नि तुला जपावे. विसावावे तुझ्याच मिठीत हाच ध्यास. विसावावे तुझ्याच मिठीत हाच ध्यास. तर ही माझी एक चारोळी होती आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर मनोगताकडे वळूयात आणि ज्यामध्ये मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय. मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून की नमस्कार श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा या शोला 5 वर्ष पूर्ण झालीत. रेडिओ पुणेरी आवाज आणि RJ कैलास सरांचे मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद मॅडम. या शोची खासियत RJ कैलास सरांचे अप्रतिम सादरीकरण आणि सर्वांना शोमध्ये समाविष्ट करून घेण्याची धडपड आजही आठवतंय. कविता चारोळ्या खूप येऊ लागल्याने कोणी निराश होऊ नये म्हणून व सर्वांना सहभागी घेण्यासाठी सरांनी ग्रुपवर सर्वांशी चर्चा करून घेतलेला निर्णय. यामुळे तर आपलाच शो असल्याची भावना सर्वांमध्ये आली. आमच्यासारख्या अनेकांना आपण एक स्टेज दिले. चारोळी रेडिओवर प्रसारित होण्याचा आनंद दिला. आनंदी रहा, आनंद लुटा हे तुमचेच वाक्य सार्थ केले आणि करीत आहात. या सर्वांसाठी मनपूर्वक धन्यवाद. लिहायला खूप काही आहे पण वेळेचे बंधन आहे. आत्तापर्यंत जे भरघोस यश मिळाले आहे तसेच पुढेही मिळो. पुढील वाटचालीस खूप हार्दिक शुभेच्छा. खूप खूप हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपल्या शुभेच्छा, आपल्या मनातले भाव हे अनमोल आहेत. आणि जसं की मी म्हणतो की आपण सर्वजण या शोशी अगदी 5 वर्षापासून जोडले गेलेले आहात. आपण वेळोवेळी सूचना देता, आपण वेळोवेळी शोमध्ये त्या अनुषंगाने बदल करत असतो आणि सर्वांच्या रचना, जसं की आपण म्हणालात की सर्वांच्या रचनांचा सहभाग या शोमध्ये झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि आपण या छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा अत्यंत बारकाईने आपण टिपले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपणासही शुभेच्छा की आपण इतकी वर्ष झालं या शोशी जोडून आहात. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय की आठवणींनी लाज येता मी प्रेम रसात भिजते. आठवणींनी लाज येता मी प्रेम रसात भिजते. हरवून देहभान सजून सजना मी तुझी वाट बघते. आठवणींनी लाज येता मी प्रेम रसात भिजते. हरवून देहभान सजून सजना मी तुझी वाट बघते. तुझी मी वाट बघते. वाह. तर वाट बघणारी सजनी मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती की प्रेम रसात मी भिजते. मी आठवणी ज्या आहेत त्या आठवणीमध्ये रमते आणि मी देहभान हरपून तुझी वाट पाहते. तर प्रतीक्षेचे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये शिल्पा संतोष कुंभार मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. शिल्पा संतोष कुंभार मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की लाही लाही तळपती सारे पारा चढतो हसून पुढे. लाही लाही तळपती सारे पारा चढतो हसून पुढे. तगमग जीवाची राणी वनी वृक्ष तोडीने अद्दल घडे. वृक्ष तोडीने अद्दल घडे. लाही लाही तळपती सारे पारा चढतो हसून पुढे. टगमग जीवाची राणी वनी वृक्ष तोडीने अद्दल घडे. तर वृक्ष तोडल्यानंतर काय होतं हे आज लोकांना जाणवत आहे. आज घराबाहेर पडणं मुश्किल होतं आहे. पारा 43-44 अंशांपर्यंत गेला आहे. जीवाची तगमग होते आणि सर्वजण उन्हापासून सांभाळा. कारण लहान मुलं, वृद्ध आणि जे बाहेर कामानिमित्त पडतात त्यांनी डोक्याला टोपी घातली पाहिजे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोळ्याला गॉगल्स घातले पाहिजेत कारण ऊन खूप वाढते. आपण सर्वजण काळजी घ्या. आणि जसं की मॅडमनी म्हटले पारा हा हसून चढत आहे. त्याचं कारण असं आहे की वृक्ष तोडलेल्याची ही आपल्याला फळं मिळालेली आहेत. आपण अपार अशी वृक्षतोड केली, त्या प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड केली नाही म्हणून हा पारा वाढतोय. त्यामुळं वृक्ष संवर्धनाचा, वृक्ष लागवडीचा संदेशसुद्धा मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमधून होता. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका मनोगताकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा मनोगतामध्ये शोभा वागळे मॅडम यांनी जोगेश्वरी पूर्व इथून एक सुंदर असं मनोगत आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पाठवलेलं होतं. आणि मॅडम लिहित आहेत की रेडिओ पुणेरी आवाज FM 107.8 FM हा खेळ शब्दांचा विथ RJ कैलास ह्या उपक्रमाच्या 5व्या वर्धापन दिनी माझ्या लक्ष मनापासून हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मॅडम.
मॅडमनी लिहिलंय की पहिल्या वर्षापासून मी शोभा वागळे मुंबई जोगेश्वरी पूर्व इथे राहणारे असून हा खेळ शब्दांचा विथ आर.जे. कैलास ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेत आलेले आहे. सुरुवातीला प्रत्येक रविवारी मला सहभाग घ्यायला मिळायचा, पण आता उपक्रमामध्ये सहभागींची संख्या खूपच वाढल्याने एक रविवार सोडून दुसऱ्या रविवारी सहभाग घेता येतो. त्यामुळे माझी सक्रियता अधूनमधून चुकली जाते. दर रविवारची दुपार 2 ते 3 वाजता उपक्रम असायचा आणि आता दुपारी 2 ते 3:30 म्हणजे अर्धा तास वाढवला आहे. तरी चाहते व सहभाग अतिशय उल्लेखनीय आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सुद्धा कैलास सरांनी कार्यक्रमाला खंड पडू दिला नव्हता व मीही नियमित चारोळी आठवडी पाठवत होते. आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील व बाहेरील सातत्याने लिहित राहिलो व कैलास सर तितक्याच दमदार आणि झकासपणे सादरीकरण करत राहिले. हा कार्यक्रम दिवसेंदिवस बहरत आहे. असंख्य कवी कवयित्रींना ह्या खेळ शब्दांचा या उपक्रमाने नावलौकिक मिळवून दिलंय. लेखणीने जरी कविता चारोळ्या लिहिलेल्या असल्या तरी ज्या खोबीनं कैलासजी ती सादर करतात तेव्हा तिला खरोखरच चार चांद लागतात. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडम पुढं असं लिहित आहेत की बऱ्याचदा नवल वाटतं, अरे ही माझीच रचना आहे का. सादरीकरण करतेवेळी शब्दांचा खेळ जो कैलासजी करतात तो अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. 4थ्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात अलग सादर करणारे जगदीश संसारे सर हे आपल्या कैलास सरांसोबत होते. हा शब्दांचा खेळ जोमात चाललेला आहे. अशीच ह्या उपक्रमाची उन्नती प्रत्येक आठवड्यात वाढत जावो त्याकरता रेडिओ पुणेरी आवाज कैलास सर लिहिणाऱ्या तमाम कवी कवयित्रींना खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच मॅडम की जसं आपण म्हणालात की आपण या शोच्या सुरुवातीपासून या शोमध्ये सहभागी घेत आहात आणि आपण प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने नव्या उमेदीने आपण यामध्ये सहभागी होता आणि आपण ज्या प्रतिक्रियेमध्ये या मनोगतामध्ये जे भरभरून असे मनातले भाव लिहिलेले आहेत FM प्रती माझ्या प्रती तर त्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि आपण बऱ्याचशा गोष्टी यामध्ये अचूकपणे टिपलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा कठोर असा काळ होता तो म्हणजे लॉकडाऊनचा. त्यामध्ये आपण लोकांना खचू दिलं नाही. त्यामध्ये आपण नेहमी मोटिवेशनल ठेवलं. आपण मोटिवेट त्यांना करत गेलो आणि त्याचं कारण असं होतं की तो काळच अतिशय खडतर होता. माणसाची अगदी क्षणाची सुद्धा गॅरंटी नव्हती आणि त्यावेळी स्वतःला मेंटेन ठेवणं, स्वतःच्या मनाची काळजी घेणं हे खूप गरजेचं होतं. शरीराची तर काळजी घेणं गरजेचंच होतं, त्यासोबत मनाची काळजी घेणं हे त्या काळामध्ये खूप गरजेचं होतं. आणि आपण सर्वजण सोबत होतात म्हणून आपण दर रविवारी गप्पांची मैफिल रंगवत होतो. आपण एवढंच नाही तर त्या कोरोना काळामध्ये असंख्य असे शो घेतले, रिपीटेडली घेतले आणि आपण सतत गुंतवून ठेवलं. आपल्या श्रोत्यांना ठेवलं, आपल्या साहित्यिक मान्यवरांना ठेवलं आणि खरंच आपला सर्वांचा सहभागसुद्धा यामध्ये खूप उल्लेखनीय असा होता. आपण खूप सुंदर असं मनोगत पाठवलं त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आणि मॅडमनी एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत खेळ शब्दांचा या चारोळीमध्ये की खेळ शब्दांचा मिलापलेखणीचा, खेळ शब्दांचा मिलापलेखणीचा रंग तो रेडिओवर कैलास सरांच्या, रंग तो रेडिओवर कैलास सरांच्या सुंदर दिमाखदार कुशल शैलीचा, जगभरातल्या अनेक लेखण्यांचा, जगभरातल्या अनेक लेखण्यांचा. वाह वाह. खरंच आणि खरं आहे की जगभरातल्या अनेक लेखण्या असतात, ते आपले भाव आपल्या FM पर्यंत पोहोचवत असतात. आणि मी तर FM आणि आपल्यामधला एक छोटासा दुवा आहे. आपण दर रविवारी दुपारी एक गप्पांची मैफिल सजवतो, आपण कविता व चारोळ्यांची मैफिल सजवतो. तुम्ही सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या असतात, तुमचे शब्द अप्रतिम असतात, तुमच्या रचना सुंदर असतात. त्यातले आशय विषय, त्यातली डेप्थ, त्यातली गहिराई जेव्हा आपण ती जाणवतो ती मी फील करतो. कारण असं म्हटलं जातं की एक कवीला दुसऱ्या कवीचे भाव कळतात. मी सुद्धा थोडंफार लिखाण करत असल्यामुळं तुम्ही ती रचना लिहित असताना तुमच्या मनामध्ये त्यावेळी नेमके काय भाव असावेत हे जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो आणि ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जसं मॅडमनी म्हटलं आहे की जगभरातल्या अनेक लेखण्यांना आपण मनामनावर राज्य करणाऱ्या ओळी, मनामनावर गारूड घालणारे शब्द म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले. निश्चितच आपल्या शब्दांमध्ये तेवढी ताकद होती म्हणून मला ते पोहोचवता आले. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूयात. आणि त्यामध्ये स्वाती माळवदे मॅडम लिहित आहेत कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून. स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून लिहिलंय. समज या शीर्षकाखाली मॅडमनी चारोळी पाठवलेली आहे. समज या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की समज गैरसमजाच्या चक्रव्यूहात अडकायचं नसतं, समज गैरसमजाच्या चक्रव्यूहात अडकायचं नसतं, शंका कुशंकांचं निरसन करून,
शंका कुशंकांचं निरसन करून नातं मनापासून टिकवायचं असतं, नातं मनापासून टिकवायचं असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच की जीवनाचं हे मर्म आहे, जेच नेमकं आपण विसरतो. जे मॅडमनी लिहिलंय त्यांच्या अप्रतिम ओळींमध्ये लिहिलंय. मॅडम काय म्हणतायत की समज गैरसमजाच्या चक्रव्यूहात अडकायचं नसतं. खूप वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीकडं दोन व्यक्तींचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एक हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की उन्होंने वो भी सुना जो हमने कहा ही नाही. जी गोष्ट आपण बोललेलोच नाही, जी गोष्ट आपण केलेलीच नाही, ती गोष्ट समोरची बाजू समोरची व्यक्ती ऐकते. ती त्या व्यक्तीला समोरच्या असं वाटतं की यानं ही गोष्ट केलेली आहे. जो हुआ नाही, जो कहा नाही, वो भी सुना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समज आणि गैरसमज याच्यामध्ये एक छोटीशी अशी लकेर आहे. जर तुम्ही स्वतःचा कसा समज करून घेता याच्यावर तुमचा गैरसमज होईल का नाही हे अवलंबून आहे. आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या प्रसंगाला जर नकारात्मकतेनंच बघायचं ठरवलं तर तुमचे गैरसमज हे वाढत जाणार. जर तुम्ही त्या प्रसंगाला, त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचे सकारात्मक समज व्हायला लागतील. म्हणून समज आणि गैरसमज याच्या चक्रव्यूहामध्ये जे नातं अडकतं ते तुटून जातं. आणि समज आणि गैरसमजाच्या पलीकडं समजूतदारपणापर्यंत किंवा समजूतदारपणाच्या आधारावर जे नातं असतं ते नातं मात्र चिरकाल टिकतं, नाही का. जसं मॅडमनी म्हटलं की शंका कुशंकांचं निरसन करून नातं मनापासून टिकवायचं असतं. माणूस म्हटलं की शंका आल्या, परंतु मनात आलेली शंका हे सत्य आहे हे जेव्हा आपण समोरच्याला सांगतो आणि ते असत्य असलेली गोष्ट समोरच्यानं सत्य म्हणूनच स्वीकारावं आणि त्याची माफी मागावी असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा नातीही दुरावतात. मनामध्ये शंका येणं हे गैर नाही, त्या शंकेचं निरसन करून घेणं गरजेचं आहे. समोरच्यानं दिलेला खुलासा आपल्याला पटला तर तो स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु आपल्या मनामध्ये एखादी शंका येणं, ती आपण समोरच्याला बोलणं आणि जे मी म्हणालेलं आहे तेच अंतिम सत्य आहे आणि जो समोरचा बोलतोय, जो समोरचं एक्सप्लेनेशन देतोय, जो समोरचे खुलासे देतोय ते पूर्णतः असत्य आहे, हे नातं, अशा गोष्टींमुळे नातं कधीही टिकत नाही, ते तुटून जातं. म्हणून नातं जे आहे ते टिकवण्यासाठी शंका कुशंकांचं निरसन केलं पाहिजे. दोन व्यक्तींमध्ये संवाद केला पाहिजे. आपण आपली बाजू मांडली पाहिजे, समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे आणि थोडं तुझं थोडं माझं असं करून दोघांनी ह्या नात्याचा जो बंध असतो तो अधिक घट्ट केला पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर अशी ही समज शीर्षकाखालील मॅडमची चारोळी होती. आणि मॅडमनी मनोगतामध्ये लिहिलं आहे की हा खेळ शब्दांचा या उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये मी 2019 सालापासून जोडले गेले. या FM-ने कोविड काळामध्ये खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना मानसिक आधार दिला. ज्या वेळेला मनाची अवस्था अत्यंत बिकट होती, ऐकू येणाऱ्या बातम्यांमुळं मन खूप बैचेन होत होतं, अशा वेळेला FM-ने आयोजित केलेल्या उपक्रमांमुळे मनाला एक प्रकारचा दिलासा मिळाला. मन आनंदित झालं. कोविड सोडून इतर विचार करू लागले. आम्ही स्वतःला सावरू लागलो. यासाठी FM-चे कैलास सर यांचे मी शतशः आभारी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि खरंच तो काळच खूप खडतर होता. एकमेकांचे हात घट्ट धरून एकमेकांना धीर देण्याची गरज होती, एकमेकांना आधार देण्याची गरज होती, एकमेकांच्या मनाची जी मशागत आहे ती करण्याची गरज होती की हेही दिवस जातील, हा क्षणिक काळ आहे, जिद्दीने पुढे जाऊ, लढू, आपण काळजी घेऊ त्या कोरोना काळामध्ये. म्हणून आपण वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांना गुंतवून ठेवलं आणि खरंच आपली प्रतिक्रिया ही खूप अनमोल अशी होती. आपल्या या सुंदर अशा प्रतिक्रियेसाठी आणि सुंदर अशा चारोळीसाठी आपले खूप खूप धन्यवाद. आणि या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी लिहिले. दे धक्का मार या नावाने सर लिहितात. माधव सुक्रिया गुरव सर, दे धक्का मार, जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, पोस्ट अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून डेव्हलपिंग या शीर्षकाखाली आगरी भाषेतील सरांची एक सुंदर अशी चारोळी आहे की डेव्हलपिंग आयली जमीन जेली, डेव्हलपिंग आयली जमीन जेली, पैसा आयला समृद्धी आयली, पैसा आयला समृद्धी आयली, पुन पहिलेची माणसा माणसातली, पुन पहिलेची माणसा माणसातली, माणुसकी आता निघून गेली, माणुसकी आता निघून गेली, माणुसकी आता निघून गेली. आणि खरं आहे की जसं जसं प्रगती होत आहे
तसतशा जमिनी जात आहेत आणि जसजशा जमिनी जात आहेत समृद्धी तर येते पण माणुसकी हरवत आहे. त्यामुळं हरवलेली माणुसकी शोधणारी सरांची ही खूप अप्रतिम सुंदर अशी शब्दांकन असलेली आगरी भाषेतील चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये वृंदा दीपकराव मॅडम लिहित आहेत. वृंदा दीपकराव मॅडम यांनी नवे संकल्प या शीर्षकाखाली लिहिलं आहे. नवे संकल्प या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की नवे संकल्प नव्या वर्षाकरता नव्या जोमाने घेतात. नवे संकल्प नव्या वर्षाकरता नव्या जोमाने घेतात. नाही ठाऊक त्यातले किती कसे खरे पूर्णत्वाला जातात. नाही ठाऊक त्यातले किती कसे खरे पूर्णत्वाला जातात. आणि खरं आहे की आपण नवीन वर्षाला खूप सारे संकल्प करतो. खूप सारे संकल्प करण्यापेक्षा थोडकेच करा पण त्यामध्ये सातत्य ठेवा. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षी त्याचं फीडबॅक घ्या की आपण मागच्या वर्षी हा संकल्प केलेला होता आणि त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आज आपण कोणत्या स्टेजवर आहोत. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जर का यशस्वी व्हायचं असेल तर सातत्य ठेवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल तर यश हे एक ना एक दिवस निश्चित मिळतं. कारण आपण जोपर्यंत संकल्पांवर कठोर परिश्रम करण्याची तयारी करत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळू शकत नाही. चला मग या गुढीपाडव्याच्या निमित्तानं कठोर परिश्रमाचा एक संकल्प करूया. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये हा संकल्प आपण करूया आणि आनंदी राहूया, आनंद लुटूया. आरजे कैलास सोबत आनंदी राहा, आनंद लुटा.